आणखी एक महत्त्वाची बातमी, शिवसेना उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवणार असल्याची माहिती आता सूत्रांकडून समजतीये। मुंबई महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी ही खबरदारी घेण्यात येतेय। शिंदेंचे उमेदवारांना ताज लँड एंडला येण्याचे आदेश आलेले आहेत। शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांना 3 वाजता वांद्र्यातील ताज लँड्स एंडला येण्याचे आदेश आहेत। सूत्रांकडून ही माहिती समजती। आज दुपारी 3 नंतर वांद्र्याच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये या सर्व उमेदवारांना ठेवण्यात येणार आहे, अशी खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे। तर ठाकरेंनी सत्ता विरोधकांविरोधात वापरली होती असा हल्लाबोल नितेश राणेंनी केलाय। ठाकरेंनी सीएम असताना आमचं घर तोडायला सांगितलं, आयुक्तांना फोन करून आमचं घर तोडायला सांगितलं, जय श्रीराम म्हणत आमचा महापौर लवकरच आम्ही बसवू असं देखील नितेश राणे यांनी विश्वास व्यक्त केलाय। तर हिंदूंमध्ये फूट पाडण्यासाठी ठाकरे बंधूंना सुपारी देण्यात आल्याचा हल्लाबोल देखील नितेश राणेंनी केलेला आहे। जे काही उद्धव ठाकरेंनी मुंबईचा विकास न करता मुंबई महापालिकेची सत्ता विरोधकांची घरं तोडणं, विरोधकांच्या घरं उद्ध्वस्त करणं, कारवाया करणं, यासाठीच ती मुंबई महापालिकेची सत्ता वापरलेली। मला आठवतं जेव्हा हे मुख्यमंत्री होते तेव्हा रोज मुंबई महापालिकेच्या आयुक्ताला फोन करून राणे का घर तोडो, राणे का घर तोडो, आणि म्हणूनच मी एक स्पेशल रिॲक्शन काल त्याला दिली जेणेकरून त्याला आठवणीत राहील। आणि जय श्रीराम विचाराचा हिंदू, मराठी आणि महायुतीचाच महापौर बसेल हे आम्ही वारंवार बोलत होतो। तसंच मुंबईकरांनी आम्हाला साथ दिली, देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, महायुतीच्या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवला, आणि आता जय श्रीराम म्हणत आम्ही लवकरच मुंबईच्या महापौरच्या खुर्चीवर बसू। यशोमतीताई, तुम्ही काँग्रेसवर बोला, इतकी काळजी भारतीय जनता पार्टीची करू नका। काँग्रेस नेत्यांना मोठं केलं असतं तर पराभव झाला नसता। नवनीत राणा यांनी यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधलेला आहे। अवस्था तर रवी राणांनी गेम केलेला आहे त्यांचा। युवा स्वाभिमानी व्यवस्थित शिस्तीत भाजपाचा गेम केलेला आम्हाला दिसतोय। भाजपला कुबड्यांची गरज पडणार आहे। भाजप त्यांच्या समोर लाचार होणार आहे आणि इथं लंगडं सरकार बसताना आम्हाला दिसतंय। मला एक कळत नाही, त्यांच्याकडे एवढे पैसे, एवढा धन संपत्ती, एवढा सगळा गोंधळ, 19 सभा आमच्या पालकमंत्र्यांच्या, अमरावतीच्या जनतेने त्यांना कौल दिला नाही, भाजपच्या विरुद्ध या ठिकाणी कौल आलेला आहे। ही वस्तुस्थिती आहे। मला असं वाटते ताई, तुम्ही काँग्रेसवर बोला, ताई दिवसावर बोला, तुम्ही माझी नणंदबाई आहे, एवढी काळजी तुम्ही भारतीय जनता पार्टीची करू नका। मला माहित आहे तुम्ही कशा भारतीय जनता पार्टी सोबत बसता, काय काय करता। तर माझ्या नणंदबाईला एवढीच सल्ला देईन, तुम्ही खूप मोठे नेते आहे, पण लहान कार्यकर्त्यांची कधी कधी ऐकली पाहिजे। तुम्ही जास्त तुमचं केलं, काँग्रेसचे नेत्यांना कार्यकर्त्यांना जर मोठा केलं असतं तर तुम्ही आज पराभूत झाले नसते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।